नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे आपला मिठाचा दिवा कसा लावायचा, कशासाठी लावायचा, मिठाचा दिवा लावल्यामुळे याचे आपल्यावर काय परिणाम होतात किंवा त्याचा फायदा काय असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रथम आपल्याला मिठाचा दिवा लावण्यासाठी 3 पंत्या लागणार आहेत, पानं लागणार आहेत, त्याच्यानंतर फुलं लागणार आहेत, लवंग लागणार आहे, वेलची लागणार आहे, हिरवी वेलदोडे, वेलची, विलायची असे त्याचे बरेचसे नावं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लागणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला 3 मोठ्या पंत्या लागणार आहेत. 3 पंत्या लागणार आहेत, छोट्या किंवा मोठ्या तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या 3 पंत्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दिवा आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोच्या समोर किंवा आता प्रत्येकाच्या घरी कुंचम हा झालेला आहे, कुंचमच्या समोर किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर लावायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्या घरी गौरी गणपती आहेत आणि गौरीच्या समोर म्हणजे आपल्या जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीच्या समोर हा आपल्याला दिवा लावायचा आहे. तर इथं मी बघा आज कुंचमच्या समोर दिवा लावत आहे. तर कुंचम स्वच्छ पुसून घासून घेतलेला आहे. ज्या वेळेस आपण कुंचम घासतो त्यावेळेस आपल्याकडं दही, लिंबू ज्या वस्तूने तुम्ही घासता त्याच्याने अगोदर घासायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो कुंचम आहे त्याला छान दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मगच आपला हा कुंचम जो आहे तो पूर्ण भरायचा आहे. स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग भरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो कुंचम आहे त्या कुंचमला छान हळदी, कुंकू, अष्टगंध लावायचा आहे. थोडंसं गुलाब अत्तर असेल तर गुलाब अत्तरसुद्धा आपल्याला त्याला लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर हळदी कुंकाने आपल्याला आपल्या कुंचमला म्हणजे लक्ष्मी मातेला अलंकारित करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला सुद्धा आपल्याला हळदीचे आणि कुंकाचे असे 2 अष्टगंध लावून त्याच्यानंतर वर हळदी कुंकू लावायचं आहे. आणि जे आपण खाली डिश ठेवतो त्या डिशमध्ये सुद्धा आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्याला दोन्ही साईडला 2-2 रेषा वडायच्या आहेत. खालच्या साईडला सुद्धा रेषा वडायच्या आहेत. का तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी माता टिकत नाही ती लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी, आलेला पैसा टिकण्यासाठी म्हणजे लक्ष्मीला बाहेर जाण्यासाठी वाटच राहत नाही त्याच्यासाठी हे खालच्या साईडला 2 रेषा ओढायच्या असतात. आणि हे कोणीही आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेलं नाही आणि सांगणारसुद्धा नाही, कारण ही एक वेगळीच पद्धत आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी. तर आता आपल्याकडे गौरी गणपती असतात तर गौरीच्या समोरसुद्धा तुम्हाला एक मिठाचा दिवा लावायचा आहे. आणि हा मिठाचा दिवा ज्या गौऱ्या आपण बसवतो त्या दोन्हीच्या मधोमध लावायचा आहे किंवा दोघी गौरायांच्या पुढं एक लावायचा आहे. तर कोणाच्या घरी 2 गौराया असतात, कोणाच्या घरी 1च असते, कोणाच्या घरी 4 असतात. जिकडची तिकडच्या पद्धती वेगळ्या असतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला दिवा लावायचा आहे. जर 1 असेल तर 1च लावा, तुम्हाला शक्य असेल तर 2 लावा, नसेल तर 1 मोठा मधोमध दोन्ही गौरायाच्या मध्ये हा दिवा लावायचा आहे. कारण या दिवशी हा मिठाचा दिवा लावण्यासाठी आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप चांगला योग आहे आणि खूप सुंदर असा मुहूर्तसुद्धा आहे. तर तुम्हाला हा मिठाचा दिवा नक्कीच आपल्या गौराईच्या समोर लावायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला कुंचम आहे, ज्यांच्याकडे गौराई नाहीत किंवा ज्या गौरायाला जाऊ शकत नाहीत आणि ज्या गौरायाला गावी जात असतात किंवा गौराया घरी बसवत असतात तर दोन्ही गौरायाच्या मध्ये जे आपण गणपतीची स्थापना करतो किंवा गणपती असतो किंवा दोन्हीच्या मध्ये काही ना काही आपण शोभेची एखादी वस्तू ठेवतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांच्याकडे कुंचम आहे त्यांनी मधोमध दोन्ही गौरायाच्या मध्ये हा लक्ष्मी आपला कुबेर कुंचम ठेवायचा आहे. आणि ज्यांच्याकडे गावी जाणार आहेत त्यांनी सुद्धा ज्या महिला गावी जात असतात गौरायासाठी त्यांनी जाते वेळेस हा कुबेर कुंचम आपला सोबत घेऊन जायचा आहे आणि गौरायाच्या मध्ये ठेवायचा आहे. कारण ती पण एक लक्ष्मीच आहे आणि ही पण एक लक्ष्मी. चांगला योग असल्यामुळे आपल्याला कुंचम सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिठाचा दिवा लावण्यासाठी काय करायचं आहे, एक डिश घ्यायची आहे. तुम्ही स्टीलची घ्या, पितळेची घ्या, तांब्याची घ्या,
कुठली तुमच्याकडं जी असेल ती घ्या, त्याला मधोमध हळदी कुंकू लावा, अष्टगंध लावा. त्याच्यानंतर अक्षदाचे 4 दाणे तरी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जास्त टाकू नका, दिवा अद्दर होतो, म्हणजे व्यवस्थित बसत नाही पंती. तर आपल्याला अक्षदा थोडासा व्हायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं नागवेलीची पानं पाहिजे. नागवेलीची पानं म्हणजे आपण जितकं सुंदर दिवा सजवू तितकं आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि लक्ष्मी मातेला सुद्धा छान वाटतं. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्याला बरेचसे उपाय करायचे असतात. बरेचसे आपण म्हणजे काही ना काही उपाय करतो, जप करतो, तप करतो, ध्यान करतो, पारायण करतो, पण काही केल्या लक्ष्मी आपल्या घरी म्हणजे कोणाच्या घरी लक्ष्मी टिकत नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट असतात, व्हॉट्सअपला मेसेज असतात, फोन असतात, आम्ही सगळं करतो पण आमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. तर एक ना एक उपाय तुम्हाला नक्कीच याचं फळ तुम्हाला भेटेल. तर आपल्याला जितकं शक्य होईल, जेवढे साधे सोपे बिगर खर्चिक जे उपाय असतात ते आपल्याला नक्की करायचे आहेत. तर हा दिवा बघा, मातीचा दिवा, मातीच्या दिव्यामुळे घरामध्ये सुख शांती येते. मातीचा दिवा हा मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे. मंगळ हा धनधान्यात वृद्धी करतो, कारण मंगळ जर आपला चांगला असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही, धनधान्यात वृद्धी करत असतो. त्याच्यानंतर तेल हे शनीचं प्रतीक आहे आणि शनी ही आपली भाग्याची देवता आहे. शनी जर आपला खराब झाला तर आपल्या मागं साडेसाती लागल्याशिवाय राहत नाही आणि शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर रंकाचा राजा आणि राजाचा रंक बनवल्याशिवाय हा शनिदेव राहत नाही. तर आपल्याला शनिदेवाची साथ सुद्धा खूप महत्त्वाची असते. शनी आणि मंगळ यांची आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला खरं तर हा मिठाचा दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा हा पंचतत्वाने बनलेला आहे. पाणी, आकाश, वायू यांचं तो भूमित्व करतो. पृथ्वी, पाताळ, स्वर्गलोक यांचे प्रतिनिधित्व करतो. मातीचा दिवा हा खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. संसाराचं सार म्हणजे मीठ असतं. मीठ नसेल तर सगळं जेवण आणि जीवन दोन्ही अळणी आहे. हा मिठाचा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये कमीत कमी 1 तास तरी ठेवायचा आहे. तर आपला शनी, मंगळ आणि शुक्र मजबूत होण्यासाठी आणि आपल्यावर लक्ष्मी मातेची भरभरून कृपा होण्यासाठी आपल्याला हा मिठाचा दिवा लावायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात खाली मिठाची पंती भरायची आहे. ती म्हणजे अगोदर एक मोठा दिवा घ्यायचा, त्याला हळदीचं लेपन लावायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी खडे मीठ असतं ते खडे मीठ भरायचं. खडे मीठ हे समुद्रामधून आलेलं आहे आणि लक्ष्मीसुद्धा समुद्रामधूनच आलेली आहे. तर लक्ष्मीच्या पाठोपाठ खडे मीठ आलेलं आहे. तर खडे मीठ हे लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्याच्यामुळं आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर हा खडे मिठाचा दिवा आपल्याला दर शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी नक्की लावायचा आहे. आणि आता खरंच प्लीज सगळ्यांना एक विनंती करते की तुम्ही नक्कीच गौरायाच्या समोर सुद्धा हा मिठाचा दिवा नक्की लावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरती एक पंती ठेवायची आहे. त्याला सुद्धा आपल्याला हळदीनं छान सारवून घ्यायचं आहे. म्हणजे हळदीचं पाणी जरी करून तुम्ही पूर्ण हळद त्याला लेपन लावल्यासारखं केलं तरी सुद्धा चालतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 किंवा 3 वेलदोडे टाकायचे आहेत. वेलदोडे, वेलची, विलायची, काय असं तुमच्याकडे जे बोलतात ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एक पंती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तूप टाका किंवा तेल टाका, जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते टाका. तूप जर नसेल तर तिळाचं तेल असेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. तर इथं मी आपल्या घरी जे आपण दिवे तयार करतो, पंत्या तयार करतो, त्यातली एक मी तुपाची पंती घेतलेली आहे. तिलासुद्धा मी साईडनं थोडंसं हळदीनं बघा असं पूर्ण हळदीनं सारवून घेतलेलं आहे. आणि तिन्ही पंत्याला हळदी कुंकू लावायचं आहे, म्हणजे छान अलंकारित करायचं आहे. जितकं आपण सजावट करू तितकं लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला सुद्धा ते आवडतं. तर अशा प्रकारे आपल्याला मिठाचा दिवा हा लावायचा आहे. तर मिठाचा दिवा हा कधी लावायचा, तर तो सकाळी किंवा संध्याकाळी लावायचा. पहाटे जर तुम्ही हा मिठाचा दिवा लावलात तर खरंच सांगते तुमच्या घरामधून लक्ष्मी माता कधीही निघून जाणार नाही. तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, धनधान्याची कधीही कमी राहणार नाही.
आणि हा शनिदेवाशी निगडीत असल्यामुळे आपल्यावर शनिदेवाची सुद्धा आपल्या घरावर, आपल्यावर सगळ्यांवर कृपा भरभरून होत असते आणि आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीचं कमी पडणार नाही. तर तुम्ही हा दिवा आता गौरायासमोर एकदा लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुम्हाला हा दिवा नंतर लावायचा आहे. तुम्ही अगदी संकल्प करून जरी लावलात तरीसुद्धा चालतो. सकाळी जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30च्या दरम्यान हा दिवा लावलात तरीसुद्धा चालतो, पण शक्यतो सकाळीच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता ज्या लक्ष्मी माता धरतीवर असतात त्याच्यामुळं आपल्याला हा दिवा नक्की लावायचा आहे. त्याच्यानंतर फुलाने पूर्णपणे आपल्याला हा दिवा सजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सध्या ऑफर चालू आहे. ऑफर म्हणजे मी कुंचम आत्ता कोणालाही देत नाही, फक्त बुकिंग करून घेते. तर सगळ्या साहित्यासहित तुम्हाला जो कुंचम आहे तो फक्त 1700 रुपयामध्ये बसणार आहे. आणि एक तुम्हाला विनंती करायची आहे, ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवते त्यावेळेस इतके कॉल येतात की तो कॉल उचलला, कट केला तरीसुद्धा बायका अजिबात दमधीर धरत नाहीत, सतत कॉल करत राहतात आणि त्याच्यामुळं काय होतं, व्हिडिओ माझा अडकतो किंवा व्हिडिओमध्ये डबल बोललं जातं किंवा मी अगोदर काय बोलले होते, नंतर मला काय सांगायचं आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही आणि मध्ये व्हिडिओ कट होतो आणि त्याच्यामुळं सुद्धा मला खूप त्रास होतो. तर प्लीज कुणीही फोन करायचा नाही, फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं फोन करून मी बोलते, पण तुम्ही खरंच खूप त्रास देता. लोक अजिबात थोडासुद्धा तुम्हाला दम निघत नाही. मी किती वेळेस व्हिडिओमध्ये फोन आल्यानंतर कट करते आणि परत लगेच चालू करते, पण नाही, सतत एक बायका फोन करत राहतात. त्या फोन कट करतात, तर का करत असतील हे सुद्धा या लोकांना समजत नाही. तर ह्याच्या पुढं कुणीही फोन करायचा नाही आणि मी फोन घेणार सुद्धा नाही. तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा किंवा मेसेज केल्यानंतर मी फोन करू का असं विचारून मग जर मला टाईम असेल तर मी स्वतःहून तुम्हाला फोन करेल. त्याच्यासाठी कुणीही फोन करू नका, कारण मला व्हिडिओ बनवताना खूप डिस्टर्ब होतं आणि जे महत्त्वाचं काही सांगायचं असतं सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला ते सगळं सांगायचं राहून जातं. त्याच्यामुळं फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिठाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर जे ती मीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं.